मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। पुंडलिका वर्देव हरी संत तुकाराम महाराज की जयच्या जयघोषात खटाव तालुक्यातील बनपुरी येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा रथोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय। संत तुकाराम बीजनिमित्त रथोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते। या दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त पारायण अमोल महाराज सूळ मोरोची नातेपुते यांचे काल्याचे कीर्तन होऊन सप्ताहाची सांगता करण्यात आली। त्यानंतर दुपारी 12:15 प्रतिमेवर पुष्पवृष्टी आणि त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले। दुपारी 3 नंतर श्री संत तुकोबांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मान्यवरांच्या उपस्थितीत रथपूजन झाल्यानंतर लक्ष्मी माता मंदिर, श्री गणेश मंदिर, नवाटवाडा, पंचशील नगर मार्गे रात्री उशिरा रथयात्रा मंदिर परिसरात आली। रथ मार्गावर भाविक भक्तांनी मनोभावे दर्शन घेऊन गुलालाची उधळण केली। रात्री मंदिरात रथावरील देणगीची मोजदाद करण्यात आली। चालू वर्षी रथावर भाविकांनी 3,04,605 रुपयांची देणगी अर्पण केली। याच दिवशी रात्री भैरवनाथ नाट्यरूपी भारुडी भजन, जांबे तालुका सातारा आणि यशवंत बाबा भारुडी भजन मंडळ धोंडेवाडी यांच्यामध्ये जंगी मुकाबला झाला। यात्रेनिमित्त शुक्रवारी रात्री नृत्यांगना गौतमी पाटील यांचा मनोरंजन कार्यक्रम तसेच रविवार 8 रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे। दरम्यान यात्रेनिमित्त साप्ताहिक एरळा दर्शनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रतिनिधी सूरज भांडवलकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।